यादीमध्ये उमेदवारांचं भविष्य लपलेलं आहे ते आता आपण मतपेटी फोडण्याचा प्रयत्न करूया आणि कोण विजयी होते ते आपण पाहूया. मतपेटीचा सील आपण खोललेला आहे आणि त्या आता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्या मतांमध्ये अशा प्रकारे स्लिप ओपन होणार आहे आणि त्यामध्ये जे काही नाव असेल त्याचं काउंटिंग होणार आहे. ज्याला जास्तीत जास्त मार्क पडलेले असतील म्हणजे टिक मार्क ज्याच्या नावाने